नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची कॉपीची प्रकरणं समोर येत असताना आपल्याला दिसतायत आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाची बातमी गेल्या काही दिवसांपासून फिरत आहे. आता ही काही दिवसांपासून म्हणजे 1 ते 2 दिवसांपासून ही बातमी जी आहे ती चर्चेमध्ये आहे 10वीच्या बोर्डाच्या गणिताच्या पेपरच्या अनुषंगाने. तर नेमकी काय बातमी आहे? खरंच गणिताचा पेपर फुटला आहे का? आणि काही वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारची हेडिंग होती, की इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना गणिताचा पेपर पुन्हा द्यावा लागणार. इथं पुढे प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळे या बातमीवर पण प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि खरंच मित्रांनो परत द्यावा लागणार आहे का? आणि 3 दिवस आधीच प्रश्नपत्रिका टेलिग्राम ग्रुपवरती व्हायरल झाली होती. तर ही बातमी नेमकी काय आहे? हे आपण समजून घेऊ. त्याच्यानंतर पेपर परत द्यावा लागणार की नाही? याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. आणि त्याचबरोबर मित्रांनो बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे आणि नेमकी खरंच काय घटना झालेली आहे? नेमका तो कुठला टेलिग्राम ग्रुप होता ज्याच्यावरती ह्या अशा प्रकारचे पेपर लीक झालेले आहेत आणि खरंच लीक केले गेले की नाही? खरंच परीक्षा परत होणार की नाही? या सगळ्या प्रश्नांवरती आपण चर्चा करूयात. कारण 1-2 दिवसापूर्वीपासून मला मेसेजेस येतात, की "सर खरंच पेपर परत होणार आहे का? मुलं संभ्रमात आहे काही?" तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा जो संपूर्ण संभ्रम दूर होईल आणि खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ संपूर्ण बघा. तर चला जाऊयात मित्रांनो पुढे. पण आणखी याचबरोबर मित्रांनो काही वृत्तवाहिन्यांवरती सुद्धा मी या ठिकाणी अशा प्रकारचे हेडिंग्स ऐकले, की बाबा पुण्यात 10वीचे गणिताचे दोन्ही पेपर फुटले. त्याचबरोबर गणित भाग 1 आणि गणित भाग 2 चे पेपर परीक्षेपूर्वीच टेलिग्रामवरती. त्याचबरोबर गणित भाग 2 चा पेपर तर परीक्षेच्या 3 दिवसांपूर्वीच ग्रुपवरती मिळाला होता. आणि त्याचबरोबर आता ही बातमी आपण वाचू आणि त्याच्यानंतर बोर्डाचे अधिकारी काय म्हणणार आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात आणि मग आपलं जे महत्त्वाचं जे विश्लेषण आहे ते आपण करूयात. बाबा नेमका काय विषय आहे? नेमका विषय खूपच वेगळा आहे. विषय तर एकदम वेगळा आहे, गंभीर आहे. हे तुम्हाला नंतर शेवटी कळेल या व्हिडिओच्या. पण आता ही बातमी पुढे जाण्याच्या अगोदर आणि सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक केली नाही आणि या व्हिडिओला लाईक तर कराच. त्याचबरोबर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार आहे. तर आता इथे बघा पहिली गोष्ट पुणे विभागीय मंडळाचे सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जवळीकर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 9 मार्च रोजी मंडळाच्या अधिकाऱ्यांना एका संशयास्पद टेलिग्राम लिंकची माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रुपची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. तपासात असे आढळले की 6 मार्च रोजी झालेल्या गणित भाग 1 च्या प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र 5 रोजी सकाळी 8:37 ग्रुपवर शेअर करण्यात आले होते. तसेच 9 मार्च रोजी झालेल्या गणित भाग 2 च्या प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र 6 मार्च रोजी सायंकाळी 4:56 म्हणजे तब्बल 3 दिवस आधी ग्रुपवरती उपलब्ध झाले होते. त्याचबरोबर ग्रुपवर झालेल्या प्रश्नपत्रिका आणि अधिकृत परीक्षेत देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांची पडताळणी केली असता त्या दोन्ही एकसारख्या आढळल्या. तर मित्रांनो आता नेमकी ही बातमी जर आपण बघितली, की बाबा एका WhatsApp ग्रुपवरती काही दिवस अगोदरच काही प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. त्याच्यामध्ये काही प्रश्न होते महत्त्वाचे आणि बोर्डाची प्रश्नपत्रिका जर प्रत्यक्षात बघितली तर ते मॅच होते होते प्रश्न. तर या अशा प्रकारची ही बातमी आपल्याला दिसते सविस्तर म्हणजे या बातमीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. पण आता यावरती बोर्डाच्या अधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपण जरा कॉम्प्युटरवरती जाऊयात आणि बोर्डाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं काय ते जरा मी तुम्हाला आता दाखवतो म्हणजे आपल्याला काही गोष्टी स्पष्ट होतील. ओके. तर बघा एकच मिनिटात आपण बघूयात बोर्डाच्या अधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं होतं. फक्त 1 मिनिटं. ओके. बघा या ठिकाणी आपण यांचं म्हणणं समजून घेऊयात. बघा काय आम्ही 9 तारखेला आमच्याकडे टेलिग्रामच्या माध्यमातून पेपर व्हायरल होतोय किंवा पेपर मिळतोय, आधी मिळतोय याबाबत एक तक्रार प्राप्त झाली होती आम्हाला गोपनीय. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ त्याचा कॉग्निझन्स घेऊन की अशी प्रवृत्ती जी काही असेल कदाचित चुकीची असेल, राईट असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, याच्यावर होऊ नये यासाठी आम्ही तात्काळ त्याच दिवशी त्या टेलिग्रामची पडताळणी थोडीशी आमच्या स्तरावर करून इमिजिएटली रात्री त्याच दिवशी 9 तारखेला रात्री गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी नंतरचा पेपर मिळू शकतो किंवा कसे यासाठी सुद्धा एक आम्ही व्हेरिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. असा कुठलाही पेपर आधी मिळाला नसल्याचं आमची खात्री झाली. एकंदरीत केवळ पैसे उकळण्यासाठी हा एक प्रकार असावा असा प्राथमिक निष्कर्ष इव्हन पोलिसांनी सुद्धा काढला. त्यांनी पण तेच सांगितलं आमच्या ह्याच्यात पण, कारण पेपर नाही मिळाला. 9 तारखेचा पेपर संध्याकाळी टाकला त्या टेलिग्रामच्या ग्रुपवर. इट मीन्स की तो पेपर झाल्यानंतर टाकायचा आणि म्हणायचं मला आधी मिळाला. यस. तर मित्रांनो या ठिकाणी आपण या काही गोष्टी आता समजून घेतलेल्या आहेत. नेमका काय विषय आहे
हा तुमच्या लक्षात आला असेल तर आता आपण बघूयात. आता थोडंसं विश्लेषण करूया त्याचं, कारण ते खूप गरजेचं आहे. तर या ठिकाणी इथं विरोधाभास थोडासा दिसतोय. म्हणजे एका ठिकाणी बातम्यांमध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी सांगितल्या जातात, की काही दिवस अगोदरच मिळालेला आहे पेपर आणि बोर्डाचं म्हणणं थोडंसं वेगळं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, की हा पेपर नंतर टाकण्यात आला. तर आता 2 गोष्टी तुम्ही सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या. म्हणजे एक तर गंभीर गोष्ट आहे. जर खरंच जर ओरिजिनल पेपर आला असेल, तर ही थोडीशी घातक गोष्ट आहे. म्हणजे समजा त्या WhatsApp ग्रुपवरती आला किंवा Telegram ग्रुपवरती पेपर आला. तर त्या Telegram ग्रुपवरती 100 मुलं असतील. मग त्या 100 मुलांनी आणखी 100 मुलांना पाठवला. त्या 100 मुलांनी आणखी 100 मुलांना पाठवला. अशा प्रकारे तो बऱ्याच मुलांपर्यंत तो पेपर व्हायरल झाला असू शकतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट बोर्डाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं जर तुम्ही समजून घेतलं, तर ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्याने नीट समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी धोक्याची मोठी घंटा आहे. कारण काय माहिती आहे का, तुम्हाला कधी-कधी एखादा ग्रुपवर एखादा फोन येऊ शकतो किंवा तुम्ही कधी-कधी एखाद्या Telegram ग्रुपवरती जॉइन होता आणि जॉइन झाल्यानंतर त्या Telegram ग्रुपचा जो ॲडमिन आहे, तो म्हणतो, की माझ्याकडे इम्पोर्टंट पेपर आहे. माझ्याकडे बोर्डाचा पेपर आलेला आहे. बघा गणित भाग 1 ची मी प्रश्नपत्रिका टाकलेली जशीच्या तशी आली. बरोबर? ती त्यांनी संध्याकाळी टाकली. असं यांचं म्हणणं आहे, की बाबा 6 मार्चला काहीतरी पेपर झाला आणि 6 मार्चच्या संध्याकाळी प्रश्नपत्रिका अपलोड केली होती आणि त्या ॲडमिनने सांगितलं, की बाबा बघा, बघा माझ्याकडे प्रश्नपत्रिका आधीच आली होती. तर मित्रांनो लक्षात घ्या, असं तुम्हाला कुठल्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाऊ शकतं आणि म्हटलं जाऊ शकतं WhatsApp असेल किंवा कुठलाही किंवा कुठलाही अननोन फोन येऊन तुम्हाला म्हणेल, की माझ्याकडे प्रश्नपत्रिका आहे आणि असं झालंय बऱ्याच मुलांच्या बाबतीमध्ये, की बाबा प्रश्नपत्रिका आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर मला ₹1000 द्या. ₹1000 द्या, मी तुम्हाला त्या आमच्या ग्रुपमध्ये ॲड करतो. मग तुम्ही त्याला ₹1000 देता. नंतर तो म्हणतो, की "नाही, नाही, नाही ₹2000 तुम्हाला द्यावे लागेल, तर आम्ही तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करेल कारण आता भाव वाढलेला आहे आमच्या ग्रुपचा." तर मग तुम्हाला तिथं ₹2000 देऊन तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाऊ शकतं आणि तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. तुम्हाला जे प्रश्न तिथं इम्पोर्टंट दिले जातील, तुम्ही त्याच आधारावरती जाल. बाकी काही अभ्यास करणार नाही. त्याच्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. तुमचे पैसेसुद्धा जाऊ शकताय. एखाद्या फ्रॉडमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये अडकू शकताय. आता एक या ठिकाणी साधारणतः या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्ही समजून घेतलं पाहिजे, की अशा प्रकारची प्रकरणं सुद्धा होऊ शकतात. तर आता आता याच्यामधून तुम्ही शेवटी काय आपण थोडासा या ठिकाणी सगळ्यात शेवटचा जर तुम्ही सारांश जर बघितला, तर पहिली महत्त्वाची गोष्ट, की पेपर परत होणार की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. तर अजिबात परत होणार नाहीये पेपर. बोर्डाकडून अशा प्रकारे काही अधिकृत सांगण्यात आलेलं नाही, की बाबा पेपर परत होणार आहे. त्याच्यामुळे या कुठल्याही अशा प्रकारच्या अफवांवरती परत पेपर होणार वगैरे अजिबात लक्ष देऊ नका. तर पेपर तर काही परत होणार नाहीये. पुढच्या परीक्षेच्या अनुषंगाने आता आपल्याला तयारी करायची आहे. विज्ञान भाग 2चा आपला पुढचा उद्याचा पेपर आहे. त्याच्यानंतर इतिहासाचा आहे, त्याच्यानंतर भूगोलचा आहे. पुढच्या पेपरची आपल्याला तयारी करायची आहे. बाकी कॉपीची काही प्रकरणं अशा बातम्या येतात त्याच्याकडे सध्या तरी आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आणि अफवांवरती लक्ष नाही दिलं पाहिजे. आपण आपला अभ्यास जो आहे तो केला पाहिजे. त्या अभ्यासाकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल, तर आजच्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.